दिवाळीचा सण म्हटला की सर्वत्र आपल्या नजरेत पडतात रांगोळ्या, फटाक्या, आकाशकंदील. आणि रत्नागिरी दिवाळीचा जर इतिहास आपण पाहिला तर आताची दिवाळीचा जो ट्रेंड आहे तो फार वेगळा आहे. आणि पूर्वी जे 25, 30, 40 वर्षापूर्वी दिवाळी साजरी व्हायची त्याचा ट्रेंड वेगळा होता. तर त्यावेळेचं वातावरण कसं होतं की साधारणपणे आम्हाला आठवतंय तो काळ असेल 78-80च्या आसपासचा. सकाळी पहाटे 3 वाजता आई बाबा आम्हाला उठवायचे आणि त्याच्यानंतर मग कडकडत्या थंडीमध्ये आम्हाला कुठेतरी ते अभ्यंगस्नानाची आंघोळ घालायची. आणि ती थंडी इतकी असायची की आम्हाला शहराला ती पूर्णपणे शरीराला बोचली जायची. आणि त्याच्यानंतर संपूर्ण शहरातल्या या मंदिरातल्या असलेल्या देवांच्या दर्शनासाठी आम्हाला आम्ही जायचो. मग काकड्या आरती व्हायच्या, विठ्ठवाची व्हायची, रामाची व्हायची, राधाकृष्णाच्या देवळातली व्हायची. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपण फराळ करायचो. आणि एकंदरीतच त्यावेळेचा काळ पाहिला तर जागोजागी किल्ले पाहायला मिळायचे. किल्ल्यावरची ते एकंदरीत सजावट म्हणजे त्यावेळेचे छोटे छोटे शिवरायांचे पुतळे असतील, मावळे असतील किंवा त्या मार्गावरती जवळपास केलेला एखादा कारंजा असेल. आणि त्याच्यानंतर हा ट्रेंड हळूहळू बदलत गेला. पण त्यावेळेला दिवाळीचा काळ हा फार वेगळा होता. फराळ ठराविक मर्यादित असायचा. फटाक्यांची सुद्धा दुकानं, आपण ह्या ठिकाणी आता बसलोय, हे राधाकृष्ण नाक्यावरच्या मोलिटेंचं फटाक्याचं दुकान आहे. ही दुकानं सुद्धा फार मोजकीच होती. आणि त्या रामाळी, राधाकृष्ण नाका या भागातच ती दिवाळीचा सण जाणवायचा. कारण फटाक्यांच्या दुकानामध्ये असलेली गर्दी, त्यामध्ये मुलांची आवड, आई वडिलांची परत त्यामध्ये असलेला सहभाग, हा सगळं काही वेगळा सुखद अनुभव देऊन जायचा. मग नंतर मग सीन बघायचा कार्यक्रम व्हायचा. मला आठवते आम्हाला ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सीन दररोज केले जायचे. बाहेर बोर्ड लावलेला असायचा की आज अमुक अमुक सीन आहे. त्यानंतर मग भिडेंचं हॉटेल हे फार त्यावेळेला प्रसिद्ध होतं. 1 रुपयातला थालीपीठचा भला मोठा बोर्ड हा भिडे हॉटेलच्या बाहेर लागलेला असायचा. समोर गोखले नाक्यावरती सुद्धा, राजस्थान नाक्यावरती असलेलं तिथलं पटवर्धनांचं श्रीकृष्ण डेअरी मधलं बाहेर बोर्ड असलेला मसाला दूध आणि पियुष हा फार फेमस. ₹1-2 रुपयामध्ये प्रचंड असं चांगल्या प्रकारचं ते त्या ग्लासभर दूध मिळायचं. त्याच्यावरती मलई असलेली असायचं. आणि तो काही दिवाळीतला वेगवेगळा सण आनंदाचा वेगळाच होता. गोखल्या वगैरे पोलीस होतो आता उभा राहतो तिथं मसूरकरांच्या दुकानातले गॅसचे फुगे हे आमच्या बालपणातला सगळ्यांचा आकर्षणाचा विषय होता. 8 आणि 1 रुपयामध्ये फुगे घ्यायचे, ते फुगे एकत्र करायचे, त्याला खाली मेणबत्ती लावायची आणि त्याला आकाशात सोडायचं. हे सगळे एकंदरीतच काळ हा दिवाळीचा त्यावेळेचा वेगळा होता. आणि दररोज संध्याकाळी सीन काय असेल ते शाळेत जाताना म्हणा, येताना म्हणा, ते पाहायचं. रंगकाम करताना ते रंग पेंटर असतील ते त्या मूर्तीला वेगळं स्वरूप द्यायचे, त्याला वेगळं रूप द्यायचे. आणि अशा प्रकारे रत्नागिरीच्या दिवाळीचं त्यावेळेचा हा काळ होता. आणि अतिशय सुखद काळ होता, आनंदाचा काळ होता. आणि त्यावेळेला एवढी रस्त्यावरती वर्दळी नव्हती. फटाक्यांचे आवाज आता आपल्याला फारसे कानात पडत नाहीयेत. प्रदूषणाच्या नावाखाली फटाक्यावरती बंदी आली, काही ठिकाणी फटाके वाजवण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालंय. पण त्या काळामध्ये रात्री 12 नंतर जो फटाक्यांचा जो कडकडाट कानी ऐकायला यायचा तो सकाळी जवळ 8-8:30 पर्यंत असायचा. आणि लोक अतिशय आनंदाने तो दिवाळीचा सण साजरा करायचा. आता ट्रेंड बदललाय. किल्ले बनवण्याचं प्रमाणही कमी झालंय, फटाक्यांचं प्रमाण कमी झालंय. आणि आता त्यामुळे आता वेगळा ट्रेंड आलाय, मोबाईलचा जमाना आलाय. आणि त्यामुळे आता हे सीन बघण्याचं सुद्धा प्रमाण रत्नागिरीतलं कमी झालंय. दिवाळीच्या ह्याच्यातलं वर्दळ कमी झाले. आणि लोकांमधला आता उत्साह सुद्धा त्या मानाने दिवाळीच्या सणाला पूर्वी जो आनंद असायचा, आनंद मिळायचा, तो सुद्धा कुठेतरी आता वेगळ्या मार्गाने कमी होत गेलाय. एकंदरीतच काय की जुन्या दिवस जे दिवाळीचे होते ते फार सुखदच होते असंच म्हणावं लागेल. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.